आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये भाजपचा जो बालेकिल्ला मानला जातो त्या आपण प्रभाग 4मध्ये आहोत। या ठिकाणी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार सभा पार पडलेली आहे। हा मतदारसंघ भाजपसाठी फार महत्त्वाचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघामध्ये 3 नवीन चेहरे दिलेले आहेत आणि एकंदरीत बघता कोट्यवधी रुपयाचा या ठिकाणी निधी खर्च करण्यात आलेला आहे। नेमकं कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे आपण जाणून घेऊया। फार महत्त्वाचा हा प्रभाग आहे आणि फार मोठी अशी कामं या ठिकाणी झालेली आहेत। लोकांचा मतदारांचा कसा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय? आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रचारानिमित्त आम्ही 4 वॉर्डमध्ये आहोत आणि 4 वॉर्डमध्ये काम करत असताना निश्चितच मला चांगला रिस्पॉन्स मिळतो। इथं हा विस्तार भाग आहे, तसा जुना भाग नाही, हा प्लॉटिंग सिस्टमने केलेला भाग आहे, त्यामुळं विस्तारामध्ये कामं भरपूर करायला लागतात। आणि मी इथं आमदार झाल्यापासून जवळजवळ 24 कोटीची बी कामं इथं केलेली आहेत, विकास केलेला। आज रस्ते बिस्ते बघितलं तर सगळे तुमचे रस्ते बिस्ते झालेले आहेत। रस्ते बिस्ते काही समस्या थोड्या बहुत राहिल्या असतील, त्या समस्या दूर करण्यात काय म्हणजे जास्त वेळ लागणार नाही आपल्याला। आणि ह्या दृष्टीने आज मला वाटतं लाडक्या बहिणी सगळ्या इथं उपस्थित, मोठ्या संख्येने इथं उपस्थित होत्या। त्यांचे आशीर्वाद मला 4 वेळा मिळाले, नगरसेवकांनी ते आशीर्वाद देतील। एक मुद्दा आहे की आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा, 4ही भाजपच्या लोकांनाच मतदान करा, त्यामुळं तुमचा फायदा होईल, त्याचा तोटा होईल मोठा। एक ह्या पक्षाचा एक त्या पक्षाचा असं केलं तर ते कामामध्ये विसंगती तयार होते। आणि निश्चित आहे की ह्या वेळेला महानगरपालिकेवरती झेंडा भाजपचा फडकणारच आहे, त्यामुळं भाजपचा झेंडा सांगलीमध्ये फडकेल, राज्यात फडकलेला आहे, देशात फडकलेला आहे। त्यामुळे विकासाला कुठेही फंड आणि कामाला कुठल्याही सुविधा तुम्हाला कमी पडणार नाहीत। ते एकंदरीत बघतोय की ह्या ठिकाणी निरंजन आवटींच्या विरोधात उमेदवारांना पक्ष मिळाला नाही का पक्षांना उमेदवार मिळाला नाही, कारण की महत्त्वाचा प्रभाग असून सुद्धा इथं अपक्ष निरंजन आवटीच्या विरोधात उमेदवार आहेत। एकतर अशी परिस्थिती निर्माण झाली की आमचे 78च्या 78 उमेदवार भाजपच्या कमळावर लढायला सगळे आमची तयार झाली। पॅनल आमचे स्ट्रॉंग पॅनल सगळे लागलेले आहेत, पण काही पक्षामध्ये त्यांना उमेदवार मिळाले नाहीत, त्यामुळे त्यांचं पॅनल पूर्ण होऊ शकलं नाही। कोणी 10 पॅनल, कधी 10 वॉर्डमध्ये आहे, कधी 20 वॉर्डमध्ये आहे, कोण कुठल्या वॉर्डमध्ये आहे, कोण काय, पण अशा दृष्टिकोनातून त्यांना उमेदवार मिळाले नाहीत आणि आमचे उमेदवार पुरे लागले, हाच आमचा पहिला विजय आहे। आणि निश्चितच आता हे कोण अजून मला समजलं नाही की कोण कोणाच्या मांडीवर बसला आहे, कोण कोणाच्या मांडीवर बसला आहे, कुठला पक्ष कुठे आहे, कुठला पक्ष कुठे आहे। मग हे असं जर करत असतील तर ह्यांना उमेदवार मिळत नसतील, हा बालेकिल्ला म्हणायचे काँग्रेसचा, आणि आज काँग्रेसला तिथं सीट मिळत नाही, तर हे दुर्दैव आहे त्यांचं आहे। त्यामुळं निश्चित विजय आपला आहे आणि निश्चित विजय असेल तर विकासाची गंगा आपण आणलेलीच आहे। आणखी जरा टॉपमध्ये गिअरमध्ये गाडी टाकून ह्यांचा विकास करू, एवढंच मला म्हणायचं। फार मोठी कामं या प्रभागात झालेली आहेत, मात्र तरीसुद्धा लोकांच्या अपेक्षा किंवा जसं शहराचं विस्तारीकरण होते तसं आणखी मागणी वाढत असते, तर लोकांच्या अजून काय इथल्या मागण्या किंवा कशा पद्धतीने पुढे? लोकांच्या मागण्या एक गोष्ट आहे की पाणी प्रेशर येत आहे, ते आम्ही उद्याच करू, तो विषय नाही आहे। बाकी रस्ते बिस्ते झाले सगळे, ते इथं बाळूमामांचं मंदिर आहे आणि बाळूमामांचे सगळे भक्त आहेत तिथं लोक, तर त्यांचं मत होतं की जसा अंबाबाई मंदिराला आपण पैसा दिला तसं आमचा मंदिराचा उद्धार करा, तर ती प्रोसेस आम्ही चालू करतो। हे संपले आम्ही तिची प्रोसेस चालू करू आणि सुद्धा गव्हर्नमेंटला आपण ती मागणी करू आणि त्या पद्धतीने त्यांचा फंड तेवढ्या मंदिरासाठी सुशोभन कसं चांगलं करता येईल त्या पद्धतीने आम्ही तो प्रयत्न करू। तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उमेदवार, वेगवेगळ्या क्षेत्रातले उमेदवार तुम्ही दिलेले आहे, मात्र आजसुद्धा उपमुख्यमंत्री अजितदादांची सभा झाली, त्या ठिकाणी ज्यांच्यावर कारवाई झाली त्या समर्थकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला। तर एकंदरीत बघता विरोधकांच्याकडं त्यांच्याच अडीअडचणी किंवा त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत, मात्र हे सगळं भाजपनंच केलं म्हणून भाजपवर ढकललं जाते। दुसरं काहीच कायम नाही, भाजपच मिळतो सगळ्यांना। चांगलं झालं आम्ही केलं, वाईट झालं भाजपने केलं, अशा माध्यमात चाललेलं काम आहे, त्याबद्दल आपण लक्ष देत नाही आहे। प्रशासनानं शासनानं घरखात्याने केलेली ती कारवाई आहे। आता जो दोषी आहे त्याला कारवाई व्हायला पाहिजे, तो आमच्यातला असू द्या कोणाच्या असू द्या, त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, आणि दोषी आहे त्यावर कारवाई झाली तर त्याबद्दल दुःख मानण्यात काय अर्थ नाही आहे। नक्कीच बघतोय की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे, मात्र आणखीनही लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, लोकांना जे विकास कामं हवी आहेत ती सर्व विकास कामं केली जातील आणि भाजपचा तर हा बालेकिल्ला अभेद राहील, मात्र महापालिकेवर कोणत्याही परिस्थितीत भाजपचे कमळ फुलेल असा दावा माजी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी केलेला आहे। रवींद्र कांबळे, बंधुता न्यूज, मिरज।